मी आलेली आहे पेरूच्या वाडीमध्ये. तर फ्रेंड्स, पेरूची वाडी म्हणजे नथिंग बट अ मिसळ पॉईंट आहे. मिसळ पॉईंटच नाही, बरंचसं काही तुम्ही खाऊ शकता तिथं, पण मिसळ पॉईंट आहे. चला. आणि फ्रेंड्स, इथं पेरूच्या वाडीसोबत पक्ष्यांची वाडी पण आहे. सो लेट्स गो. आता खाऊया. पक्ष्यांची वाडी पण आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आपण जाऊया पक्ष्यांच्या वाडीमध्ये. ह्या प्रकारे पक्ष्यांच्या वाडीमध्ये कसे पक्षी असणार आहे वरतून ते आपल्याला प्रत्यक्षात दाखवणार पण आहे. तर चला मजा करूया पेरूच्या वाडीमध्ये, पक्ष्यांच्या वाडीमध्ये. चला जाऊया पक्ष्यांच्या वाडीमध्ये. हाय पिऊ माझी बहीण. मी पण येणार. वाव फ्रेंड्स, पक्ष्यांची वाडी खूप मस्त आहे आणि स्टार्टिंगला असा स्प्रिंकल पण आहे पाण्याचा. हे बघा पक्ष्यांची वाडी. स्टार्ट करू फ्रेंड्स. हे पक्षी आहे पेरूच्या वाडीमध्ये. टर्किश असं काहीतरी नाव आहे. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. ही त्यांची माहिती आहे. तर फ्रेंड्स, हे रॅबिट आहे. किती क्यूट आहे. तर फ्रेंड्स, एक काही रॅबिट आहे आणि काही गिनी पिग्स आहे. बघा त्यांची माहिती आहे ही. तर फ्रेंड्स, हे हेन्स आहे. आपल्याला माहीतच आहे. हे बघा खूप युनिक आहे. मी पुढे नाही नेते कारण की इथं स्प्रिंकल चालूच असतं. तर फ्रेंड्स, खूप असे वेगळे प्रकारचे हेन्स आहे. तर फ्रेंड्स, ही मेंढी आहे. हे तिची माहिती आहे आणि सेम तशीच आहे. बाय बाय. तर फ्रेंड्स, हे तीतर पक्षी आहे. किती भारी आहे ना दिसायला. हे बघा. आता हे मला यांची नावं नाही माहीत आहे. खूप युनिक आहे मला बघण्यासाठी. त्याची माहिती आहे पर्शियन कॅटची. तर फ्रेंड्स, हे व्हाईट गीज आहे. ही त्यांची माहिती आहे. अरे बापरे. लिटरली फ्रेंड्स, सगळे पक्षी असे मस्त पातवर फिरत आहे एकदम मस्त आणि वरती स्प्रिंकल आहे.
तर फ्रेंड्स त्याचे केस किती मस्त आहे, एकदम भारी आहे. नाव आहे रेड पॉलिश कॅप, एकदम मस्त, एकदम मस्त आहे ना फ्रेंड्स. तर फ्रेंड्स हे बर्ड्स आहेत छोटे छोटे, हे बघा किती मस्त आहे ना, वेगळे वेगळे कलरचे. हा एकदम डॉल सारखे वाटतात. बघा फ्रेंड्स किती जवळ आहे. तर फ्रेंड्स हे रॅबिट्स नाही रॅट्स आहे, रॅट्स. इथं आम्हाला नोटीस दिलेली आहे पिंजऱ्याला हात लावू नये, तर मग मी तुम्हाला लांबूनच दाखवत आहे. क्यूट आहे पण हात नाही लावू पिंजऱ्याला. तर बाय बाय. आता इथं तर फ्रेंड्स बघा टॉर्टॉइज आहे, त्याचं तोंड दिसत नाहीये कारण की तो खाली आहे आता. तर फ्रेंड्स किती मस्त बर्ड्स आहे ना, हे बघा किती सुंदर पक्षी आहे. ते ब्ल्यू वाले वाव किती मस्त दिसतात. जर तुम्ही नोटीस केले तर बघा काय फ्रेंड्स ब्ल्यू वाली. चला फ्रेंड्स आता थर्ड सेक्शन मध्ये जाऊया. वाव इथं प्लांट्स पण लावलेले आहे. तर फ्रेंड्स बघा हा किती मोठा बर्ड आहे पण माहित नाही काय आहे, चला बघूया. तर फ्रेंड्स हे पायनॅपल करून आहे, याचं नाव पायनॅपल करून आहे. किती मस्त आहे ना, एकदम पायनॅपल सारखे दिसत आहे. आणि ही त्यांची माहिती. तर फ्रेंड्स किती मस्त आहे ना. तर फ्रेंड्स किती मोठी लिझार्ड आहे, आता याची मला माहिती तर माहीत नाही पण मी लांबून दाखवते. तर फ्रेंड्स किती मोठा पक्षी ना हा, याचं नाव मला माहीत नाही आहे आता तरी. बघा फ्रेंड्स ही मोठी लिझार्ड आहे, मस्त आहे ना. तर फ्रेंड्स माझी मावशी लिझार्डला हातावर घेत आहे. फोटो काढायला. हे बघा फ्रेंड्स किती फ्रेंडली आहे हे त्या लिझार्डची. कम ऑन मावशी. यांच्यासारखं ठेवून दे. किती मस्त. फ्रेंड्स मी बटरफ्लाय बनलेली आहे, हे बघा. चला आता पुढे बघूया. तर फ्रेंड्स किती सुंदर आहे ना. तर फ्रेंड्स मकाव. तर फ्रेंड्स याचं नाव नाही माहित आहे, आतमध्ये जाऊया. तर फ्रेंड्स याच्या आतमध्ये आपण पक्ष्याशी खेळू शकतो, खूप मस्त आहे. तर फ्रेंड्स आम्ही आतमध्ये आलेलो आहे, असे हातावर घेऊ शकतो पण मला भीती वाटते. तर फ्रेंड्स किती फ्रेंडली आहे ना पक्षी. तर फ्रेंड्स आताच एकदम डेंजर पक्षी माझ्या डोक्यावरून गेला, तुम्ही बघितलात. तर फ्रेंड्स पक्षी सानूच्या डोक्यावर बसलेला आहे. तर फ्रेंड्स बघा मावशीच्या माझ्या. तर फ्रेंड्स त्यांची नको खूप टोचत आहे आणि मावशी तरी ट्राय करते. तर फ्रेंड्स माझ्या मावशीने पकडलेला आहे. दिल के भी दिल में है तुम, हाँ मेरे दिल के भी दिल में है तुम.
आमच्या ब्लॉगला लाईक सबस्क्राईब आणि